हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सर एकदम मजेत असाल तर बिट्टूच्या स्कूलमध्ये आहे उद्या आषाढी एकादशी सेलिब्रेशन. त्यासाठी ना मला इतकी थोडीशी ज्वेलरी घ्यायची होती. नऊवारी मी ऑलरेडी तिच्यासाठी मी शोरूनच बोलवली होती. मी निघाली होती तर बिट्टू सुद्धा माझ्या मागे आली. मग तिला घेऊन मी इथे आली. आल्यानंतर ताईंनी रुक्मिणीसाठी जी ज्वेलरी लागते ती ज्वेलरी मला दिला. आणि मी इथे गोष्ट विसरली, ते तुम्हाला मी पुढे सांगतेच मी काय विसरली होती. जर आपण रेंटने काही आणतो तर त्यांच्याकडून पावती घेणं विसरू नये. तर सर्वात आधी मी पहिला पावती घेतली. आता आमचं नवीन कपाट येणार होतं, त्यामुळे हे जे कपाट आहे याच्यातले कपडे खाली करून मला ठेवायचे होते. बिट्टूचे पप्पा म्हणाले आधी नवीन कपाट येऊ दे, त्यानंतर या कपाटाला हात लाव. पण मी म्हटलं जोपर्यंत आपण हे कपाट काढणार नाही तर ते कपाट कसं येणार. नवीन कपाट येत आहे म्हटल्यानंतर आम्ही फुल एक्साइटेड होतो. मी पटापट माझ्या कपाटमधले सर्व सामान काढायला सुरुवात केली. मी एकटीच काम करू का, तर मग नवऱ्याला पण कामाला लावलं. म्हटलं एकटीला मला काही जमत नाहीये, तुम्ही पण मदत करा. आरू पण मदतीला लागला होता की चला अंकल आपण पटापट बाहेर नेऊया, म्हणजे आपलं नवीन कपाट येईल म्हणजे सर्व. पण कपाट आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एवढे 12 वाजले. ते का वाजले ते तुम्हाला पुढे समजेलच, कारण की पूर्ण मूड ऑफ झालं होतं माझं जसं कपाट घरी आलं. माझा ते कपाट बघून पूर्ण चेहरा उतरला होता आणि पूर्ण मूडच ऑफ झालं. माझ्या मुलीला किती टेन्शन आलं. तिचे पप्पा तिकडे घेऊन गेले म्हणजे माझ्या इकडे नेणार आहे का तुम्ही. कपाटामध्ये मी बिट्टूचे पूर्ण टॉयज भरून ठेवले होते, कारण की त्यामध्ये क्रेऑन्सच होते आणि ते जर का बिट्टूला दिसली तर मग बिट्टू एक एक करून सर्वायची वाट लावते. म्हणून तिच्या पप्पाला म्हटलं तिला इकडे येऊ देऊ नका, तिला तिकडे पाठवा. म्हणजे मी हे जे सर्व गिफ्ट आहे ते एका याच्यामध्ये ओळणीमध्ये बांधून ठेवते, जेणेकरून ते तिला दिसणार नाहीत आणि आपण जेव्हा काम करू तेव्हा आपलं डोकंदुखी होणार नाही. हे जर बिट्टूला दिसलं नाही तर बिट्टू काहीच ठेवत नाही, कारण परत 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 ते सांग. आता तुम्ही माझ्या मिस्टरांची गंमत बघा. यांना म्हटलं की सर्व कपाट मी खाली करते तर थोडीफार माझी मदत तरी. त्यांची ही मदत बघून मला तरी असं वाटलं की कोरड्या एरीमध्ये जाऊन जीव तरी द्यावा. मदत या नावाने ते माझी मजाक करत होते का काय माहिती, मला सुद्धा समजत नव्हतं. मदत म्हणून त्यांनी फक्त खालच्या 1-2 टी-शर्ट वर उचलून ठेवल्या होत्या. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. कपाट मधले सर्व कपडे काढून मी आमच्या बेडवर ठेवून दिले होते. आता हे इथले डॉक्युमेंट्स काढत आहेत आणि बिट्टू काय शोधाशोध करते त्या डॉक्युमेंट्स मध्ये. सर्व पसारा काढून आता मी बसले इथे वाट बघत त्या दादांची. दादा कधी येतील आणि कधी आमचं नवीन कपाट आणतील. बस मी तसं म्हटलं आणि ते दादा कपाट घेऊन आले. मी बाहेर गेलीच नव्हती. मग नंतर त्या दादाचा मला आवाज आला की ताई तुम्ही एकदा कपाट बघून घ्या. तशीच मी बाहेर गेली कपाट बघायला. कपाट बघितलं, जसं बघितलं तसं माझं पूर्ण मूडच ऑफ झालं, कारण की मी जे कपाट सिलेक्ट केलं होतं ते त्यांनी दिलंच नाही. त्यांनी उलट मला दुसरंच कपाट दिलं. मी तसंच त्यांच्या दुकानावर फोन केला आणि त्या दादाला सांगितलं की असं असं झालं. तर ते म्हणाले की ताई आताचं तुम्ही ते ठेवून घ्या, नंतरचं नंतर बघू, कारण की आता आज आमचं अकोला बंद होतं. तरी त्यांनी हे जे कपाट आहेत माझ्या घरी डिलिव्हर केलं होतं. मग त्या दादानी ते कपाट आमच्या रूममध्ये आणून दिलं. चला म्हटलं जाऊ द्या, चांगला कलर आहे ते ठेवून घ्या. पण नंतर जे पुढे झालं त्याहीपेक्षा बेकार होतं. जशी मी रूममध्ये ते कपाट बघायला गेली तर तिथे थोडासा क्रॅश, त्यानंतर दुसरीकडे क्रॅश, असं 7-8 ठिकाणी त्या कपाटाला क्रॅश आहे. जराही चांगली फिनिशिंग नव्हती. असं वाटत होतं की ते जुनंच आणलं की काय. जशी जशी मी कपाटाची प्रत्येक गोष्ट चेक करत होती ना, तर तसं तसं मला त्या ठिकाणी नुकसानच दिसत होतं. अजिबात त्याची चांगली फिनिशिंग नव्हती, फक्त कलर चांगला दिसत होता. कलर दिला त्यामुळे माझा थोडासा चेहरा डाऊन झाला आहे. मी अशा कलरमध्ये सांगितला होता आणि त्यांनी तसाच कलर दिला. जो हे बघून तर मला चक्कर येत आहे. मी करायला लावणार आता. मी माझ्या जवळला सामान ठेवायला लावणार. हे चप्पल ठेवायला नको, हे आपण दादू आणि आईला देऊया. उलट हे किती मजबूत आहे त्याच्यापेक्षा. मी इथे कपाट पहिला झटकून घेतलं आणि आता कापड ओला केलं ते पुसून घेते. ते कपाट मी बघितलं की माझ्या चेहऱ्यावर 12च वाजत होते. मी थोडा वेळ तर विचारच करत बसत होती. एकदम मी शांत बसली, कोणासोबतच बोलत नव्हती, एक शब्दही गपचूपच होती. तर माझा मूड झाला होता खराब, त्यामुळे ना माझी सामान लावायची जरा इच्छा होत नव्हती. आता शेवटी म्हटलं किती वेळ ठेवणार, 9:30 वाजले, झोपाचा टायमिंग झालाय. आता थोडंसं काही मनावरच घेतलं. आता म्हटलं बस झालं, लावा आता.
सरत होती माझ्या साड्यांचं कलेक्शन, लाल गुलाबी. आणि हा कोणता कलर आहे? हा क्रीम कलर. अरे भाई की तो साड़ी भी बैठने रही है, बहुत गलत हुई का. इकडे बघू का, इकडे पण नाही बसत, जे बी गजब हुई का. असे असे तुंबडून टाकावं लागत आहे, असे तुंबडून टाकावं लागत आहे त्याच्यात कपडे. इकडे तर बघ असं ठेव बरे. आता मी काय सांगू. नंतर ना मी हातच लावला होता पण त्यामध्ये ते साडी बसत नव्हती. मग म्हटलं पहिलं आपण पेटपूजा करूया जेणेकरून माझं डोकं चालेल. जाऊ म्हणाला की थांब पहिलं लावून घेऊया. मी म्हटलं नाही अजिबात नाही, पहिला जेवण करू नंतर लावू, कारण की डोकं पण चालते आणि कुठं कुठं सामान ठेवू ते देखील समजते. और फिर यहाँ मेरे पतिदेव मुझे पूछ रहे थे की मेरे कपडे कहाँ रखेंगे. तर मी त्यांना सांगितलं तुमच्या सर्वात खाली शेवटच्या कप्प्यात आपण ठेवणार आहोत. पण मी त्यांना तेव्हा खूप चिडवत होती, कारण त्यांना मी दुसरा जो कप्पा आहे साईडचा तो दिला होता पूर्ण. त्या दिवशी ना मी फक्त थोड्याशा घड्या केल्या आणि बाकीचं जे सामान आहे ते साईडला काढून ठेवलं होतं. त्यानंतर शूट केला दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बिट्टूच्या स्कूलमध्ये होती आषाढी एकादशी सेलिब्रेशन. त्यासाठी इथे तयारी चालू होती. ऑलरेडी आम्ही खूप लेट झालो होतो. 15 मिनटं फक्त बाकी होते. त्या 15 मिनटामध्ये मला पूर्ण तयारी करायची होती बिट्टूची आणि मी कसलीच तयारी केलेली नव्हती. तिच्या पायावर हातावर मला कलर देखील लावून द्यायचा होता, म्हणजे मेहंदीचा. डाळ वाटू सांबार वाटू काही सुचत नव्हतं आणि तिच्या टीचरनी तिला स्पेशली रुक्माई बनवायला सांगितलं होतं. आणि आज काय माझं डोकं चालत नव्हतं का काय माहिती. आज वेळ कमी असल्यावर पण आज मी तिचे हेअर वॉश केले होते, त्यामुळे तिचे हेअरसुद्धा ओले होते. कधी ते सुकणार आणि मी कधी तिची वेणी घालून देईल हा पण प्रश्न पडला होता. थोडंसं डोकं शांत केलं. त्यानंतर तिला नऊवारी पहिला नेसून दिली. नेसवायची तर काही गरजच नव्हती, ऑलरेडी रेडीमेड आहे ती घेतलेली. पदर वगैरे स्टिच केला. त्यानंतर तिला ज्वेलरी घातली. हे सर्व माझं चालूच होतं. तर जाऊला आवाज दिला पटकन. म्हटलं पटकन या माझ्या मदतीला, हिच्या पायाला आणि हाताला थोडीशी मेहंदी लावून द्या. आणि हे असे नऊवारी वगैरे काही दुसरे कपडे घातले की बिट्टू एकदम स्टॅच्यूसारखी उभी राहते. तिच्या चेहऱ्यावरची पूर्ण स्माईल एकदम गायब होते, कारण की तिला असे कपडे अजिबात आवडत नाही. जाऊ पण वाटीमध्ये कुंकू घेऊन आल्या होत्या बिट्टूच्या पायावर आणि हातावर मेहंदी काढण्यासाठी. तू सॅड आहे का? हो रे बाळा, हो. बस आता तर 5च मिनिटं राहिले होते आणि माझ्या हातातलं सामान देखील खाली पडत होतं की मी हिची 9 वाजेपर्यंत तयारी करणार की नाही करणार. खरं तर करेक्ट 9 वाजले होते आणि अजून तिच्या हातावर मेहंदी काढायची राहिली होती. मग म्हटलं जाऊ तिकडे व्यस्त आहेत तर मी पटकन तिच्या हातावर मेहंदी काढून दिली आणि मी तिला आणि अशी मी सुंदरशी तिची तयारी करून दिली आणि मस्त रुक्मिणी दिसत होती ती. आणि थोडेसे 2-3 फोटो पण काढले. 9 इथेच वाजून गेले होते पण नशिबाच कार्यक्रम असल्यामुळे मॅडम काही बोलल्या नाही, कारण थोडं पुढे आल्यानंतर लक्षात आलं की तिच्या हातामध्ये मी बांगड्याच घातल्या नाहीत. पण आणि नेहमी बिट्टूच्या स्कूलमध्ये कोणताही कार्यक्रम असला तर मी बांगड्याच विसरते, कारण की पूर्ण तयारी झाल्यानंतर शेवटी मी तिला बँगल्स घालून देत असते. स्कूलमध्ये पोहोचल्यानंतर तिचे मस्त फोटो काढले आणि तिच्या क्लासमधला एक मुलगा विठ्ठल बनलेला होता तर दोघांचे छान फोटो काढले विठ्ठल रुक्माईचे. घरी आल्याबरोबर बिट्टूच्या पप्पांनी तयारी केली जायची आणि मी आली किचनमध्ये. आज बनवणार होती मी पालक पनीर, तर तयारी ऑलरेडी अर्धी झाली होती. त्यानंतर आम्ही दोघी जावा इथे लागलो होतो कामाला. जाऊन पीठ मळवायला घेतलंच होतं तर ती सासूबाईंनी त्यांना आवाज दिला होता, कारण की ते कपाटामधले कपडे काढत होते. तुमचे कोणते कामाचे आहेत ते ठेवा म्हणाले. मी म्हटलं पहिला पीठ मळून घ्या आणि नंतर किती तुमचे कपडे आहेत ते बघत बसा. आणि आता जाऊला जसं जसं बरं वाटत आहे तसं ते काम देखील करत आहेत. त्यानंतर माझ्या जाऊबाई सासूबाईला वारंवार एक प्रश्न विचारत होत्या. म्हणाल्या या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही संध्याकाळपर्यंत द्या. आणि खरंच त्याचं उत्तर माझ्या सासूबाई देतील का, तर बघूया आपण शेवटी. जाऊ किचनमध्ये आल्यानंतर इथे आमच्या टाईमपास गोष्टी चालू होत्या आणि काम देखील चालू होतं. तर त्यांच्या कपाटामधलं सर्व सामान माझ्या सासूबाईंनी काही बिना कामाचं बाहेर काढून ठेवलं होतं आणि त्यांच्या कपाटामध्ये माझे कपडे होते ते त्यांनी इथे हॉलमध्ये काढून ठेवले होते. तुम्हाला कोणते कामाचे आहेत ते बघा आणि जे कामाचे नाही ते फेकून द्या असं ते मला म्हणत होत्या. वास्तू पण होईया मला तुम्ही उत्तर द्या पहिलं. ती बघा सासूमा वास्तव होईया मला तुम्ही उत्तर द्या पहिलं. वास्तव होईया
आज सकाळपासून माझ्या जाऊबाई सासूबाईला हाच प्रश्न विचारत आहेत आणि त्यावर म्हणतात हा कोण आहे वासदुगुण भैया वासदुगुण भैया. तेवढी गंमत झाल्यानंतर मी आली परत रूममध्ये आणि घड्या करायला सुरुवात केली, कारण की खूप साऱ्या घड्या पडलेल्या कपड्यांच्या. तर हे 3 कप्प्यांचं कपाट आहे, त्यामुळे जो मोठा कप्पा आहे तो आमच्या दोघींसाठी ठेवला, म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी. आणि जो साईडचा आहे एकदम छोटासा कप्पा तो बिट्टूच्या पप्पांसाठी दिला स्पेशल, कारण आमच्या दोघींचेच कपडे जास्त आहेत, त्यांचे वाटल्यास एवढे नाही आहेत. कुठे पण आपल्या बायकांचा पहिला नंबर असतो, म्हणून कपड्यांमध्ये पण माझाच पहिला नंबर आहे. त्यानंतर जेवढ्या घड्या झाल्या तेवढ्या केल्या आणि मी बिट्टूला घ्यायला आली. तिथे आल्यानंतर ना हे मला हे झाड दिसलं. हा काय विषय मला काही समजला नाही. पूर्ण झाडाला चिंचेच्या काचेच्या बॉटल असो किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल असो लटकून ठेवलेल्या होत्या. ते बघून मी जरा घाबरलीच होती, कारण की तिथे मी एकटी उभी. मी पटकन गाडीची रेस केली आणि डायरेक्ट पोहोचली बिट्टूच्या स्कूलजवळ. तिचा स्कूल सुटायला अजून तरी 10 मिनिटं बाकी होते, म्हणून मी गाडीवर बसून मस्त मोबाईल बघत ऑनलाईन शॉपिंग करून घेतली तिथेच. घरी गेल्याबरोबर बिट्टूची मस्ती सुरू झाली. इथे हिमांशू आणि सासूबाई जेवण करत होत्या आणि बिट्टूची एवढी मस्ती झाली होती की ती डायरेक्ट हिमांशूच्या प्लेटमध्येच पडणार होती. जर आम्ही आलोय आता इथे बिट्टूचा शूट करायला. माझा छानसा छोटासा आपण आपला शूट करू. हा आहे अंश, बिट्टूचा क्लास फ्रेंड. पार्कमध्ये आल्यानंतर आम्ही शूट सुरू केला. इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बिट्टूला ना मी लिपस्टिकच लावली नव्हती. इथे मूर्ती वगैरे सुद्धा आणली होती आम्ही विठ्ठल रुक्माईची, आणि छान छानसे त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ घेतले, क्लिप घेतले, खूप सारे फोटो काढले. त्यामध्ये मध्ये पाऊस पण येत होता, उजेड पण येत नव्हता, त्यामुळे जसे शूट झाले तसे झाले. जर का मी हा शूट उन्हामध्ये केला असताना खूप छान झाला असता. आणि इथे एवढे मोठे मोठे झाडं होते, त्यामुळे ऊन सुद्धा येत नव्हतं, आणि थोडं ऊन आलं की खूप सारा पाऊस पण यायचा सोबत. तर जसा शूट झाला तसा आम्ही पटापट इथे शूट केला. मुलांनी पण खूप एन्जॉय केलं. असं फुगडी फुगडी कशी असं फुगडी असं असं फुगडी. हा बघ एवढं नाही रे, फक्त हळूहळू आपल्याला असं हळूहळू करा. इथे 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 नाही पाडून नको टाकू. हा निघाला नाही पाहिजे ना काही असं म्हणत. रोज काही ना काही बनवत आहे. आज काय राईस. हो यस. अरे ये जला हुआ फ्राई राईस हो गया. इकडे कपड्यांचे लावणं पावणं चालू आहे. मेनू लावून देत आहे. सर्व घरात आमच्या कपड्यांचा धिंगाणा पसार. 1 मिनिट अर्जुन 1 मिनिट अर्जुन 1 मिनिट आरेंजला दे. हां वास्तुगुण भैया चाचा वास्तुगुण भैया. कसं आहे माझं भैया. नीटनेटका लावून देणं चाललंय सासूला. माझ्या सासूबाई मस्त बसल्यात. सुनीला कामाला लावलंय बघितलं. आम्ही आईला मगापासून परेशान करतो. वास्तू का ना भैया. आई म्हणते कोण आहे वास्तू का. हा कोण आहे आता. हे प्रभू ये क्या बनाया है. नको मग काय पाहिजे. सोया सॉस चाहिए थोडासा. लोक कपाटामध्ये सोनं ठेवतात, पैसे ठेवतात, पण माझी मुलगी ते सर्व सोडून फक्त बोलून ठेवायसाठी आली आहे. आता मी काय बोलू मला कळत नाही. कारण आत्ता मला एवढा कंटाळा आलेला आहे. भाजी पण भरायची इच्छा नाही, पण पेट बिचारा काय म्हणेल. आपली पायात जरी इच्छा नसली, मनात जरी इच्छा नसली, तरी पोटाची इच्छा खूप असते. म्हणून करावं लागते. तेवढ्यात ताई पण घरी आल्या होत्या आणि मी लगेचच ती ज्वेलरी द्यायला गेली. त्यांना म्हटलं थांबा तुम्ही, मी आलेच. मी वास्तू शांती वास्तू भैया.
काय नाही असं लोकांना त्रास द्यायला म्हणतात. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.